समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार मंडळी. नमस्कार माझ्या प्रिय सखींनो. ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. भारतीय संस्कृतीमध्ये पती पत्नीच्या अतूट नात्याचा आणि अखंड सौभाग्याचा सण म्हणजे वटपौर्णिमा. ज्येष्ठ पौर्णिमा तिलाच वटपौर्णिमा या नावाने ओळखले जाते. स्त्रियांचा हा सर्वात महत्त्वाचा सण आहे. सती सावित्रीने पतिव्रता धर्माच्या आधाराने यमाच्याकडून पतीचे प्राण परत मिळवले होते. ज्या वृक्षाखाली सावित्रीचा पती सत्यवान हा जिवंत झाला ते झाड म्हणजे वटवृक्षाचे होते, म्हणजे वडाचे होते. त्यावेळी सावित्रीने मनोभावाने वडाच्या झाडाची पूजा केली आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि 7 जन्मी हाच पती लाभू दे अशी वडाच्या झाडाला प्रार्थना केली. या प्रसंगाची स्मृती म्हणून वटसावित्रीचे सण स्त्रिया मनोभावाने साजरा करतात. वडाच्या झाडामध्ये ब्रह्म, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचा वास असतो असे मानले जाते. वडाच्या पारंब्या या तिन्ही देवांचे प्रतीक मानल्या जातात. वड हे दीर्घायुषी झाड आहे, जे शेकडो वर्षे जगते. अशा झाडाचे पूजन करून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. जसे वडाचे झाड वर्षानुवर्षे टिकून राहते, तसेच आमचे वैवाहिक जीवनही दीर्घायुष्य आणि समृद्धी राहो, असे या झाडाची पूजा करण्याच्या मागील भावना असते. सर्व सौभाग्यवती स्त्रिया श्रद्धेने आणि मनोभावाने वडाच्या झाडाची पूजा करतात. तर सखींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वर्ष 2026 मध्ये वटपौर्णिमा कधी येणार आहे, कोणत्या दिवशी असणार आहे, पूजा करण्याचे कोणकोणते शुभ मुहूर्त आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अशुभ मुहूर्त म्हणजे पूजा दरम्यान राहू काळ कधी आहे, जो आपल्याला टाळायचा आहे. चला तर मग या संपूर्ण माहिती अगदी सविस्तर जाणून घेऊया. वटपौर्णिमेच्या दिवशी पंचांगानुसार अनेक विशिष्ट आणि अत्यंत शुभ मुहूर्त एकत्र येतात. साल 2026 मध्ये वटपौर्णिमा दिनांक 29 जून 2026 वार सोमवार या दिवशी येत आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी कोणते विशेष मुहूर्त आणि शुभ योग आहेत, याविषयी थोडे जाणून घेऊया. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी पंचांगात काही विशेष कालखंड म्हणजे चौघडीय आणि मुहूर्त अत्यंत फलदायी मानले गेले आहेत. पहिला मुहूर्त म्हणजे अमृत मुहूर्त. सकाळी 5:26 सुरू होऊन ते सकाळी 7:11 असणार आहे. हा दिवसाचा सर्वात पहिला आणि अत्यंत शुभ मुहूर्त आहे. सर्व नवविवाहित महिलांनी या काळात पूजा केल्यास ते अतिशय उत्तम मानले जाते. दुसरा शुभ मुहूर्त म्हणजे सकाळी 8:55 सुरू होऊन ते सकाळी 10:40 असणार आहे. जर सकाळी लवकर पूजा करणे शक्य नसेल तर या दुसऱ्या शुभ मुहूर्तात वटवृक्षाची पूजा संपन्न करावी. आणि तिसरा शुभ मुहूर्त म्हणजे अभिजित मुहूर्त. दुपारी 11:57 सुरू होऊन ते 12:52 असणार आहे. हा संपूर्ण दिवसातील सर्वात शक्तिशाली आणि स्वयंसिद्ध मुहूर्त मानला जातो. या काळात केलेले कोणतेही धार्मिक कार्य कधीही निष्फळ ठरत नाही. दिनांक 29 जून 2026 वार सोमवार या दिवशी असणारे 2 मोठे शुभ योग यंदाच्या वटपौर्णिमेला ज्योतिषशास्त्रानुसार 2 अतिशय दुर्मिळ आणि शुभ योग तयार होत आहेत. ते म्हणजे शुक्लयोग आणि ब्रह्मयोग. शुक्लयोग सकाळपासून ते दुपारी 2:36 असणार आहे. या योगामध्ये केलेल्या पूजेमुळे वैवाहिक जीवनात सुख, शांती आणि समृद्धी वाढते. दुसरं म्हणजे ब्रह्मयोग. दुपारी 2:36 नंतर शुक्लयोग संपल्यानंतर ब्रह्मयोग सुरू होईल. हा योग मंत्रसाधना, दानधर्म आणि आध्यात्मिक कार्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो.
सर्वात महत्त्वाचे, राहू काळ टाळा म्हणजे अशुभ काळ. वटपौर्णिमेच्या दिवशी सर्व शुभ मुहूर्त असले तरी दिवसातील असा एक काळ असतो ज्यामध्ये पूजा करणे वर्ज्य मानले जाते. राहू काळाची वेळ असणार आहे 29 जून 2026 रोजी सकाळी 7:12 सुरू होऊन ते सकाळी 8:24 पर्यंत राहणार आहे. या काळात राहू काळ असेल. या 1 तास 12 मिनिटांच्या काळामध्ये वडाची पूजा करू नये किंवा सुती धागा गुंडाळू नये. हा काळ सोडून म्हणजे राहू काळ सोडून शुभ मुहूर्तांवरच वटपौर्णिमेची पूजा संपन्न करून घ्या. वडाच्या झाडाला सुताचे फेरे मारताना आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी नक्की प्रार्थना करा. तुम्हा सर्व सुवासिनींना वटपौर्णिमेच्या आणि अखंड सौभाग्याच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच सणांच्या अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आनंदी रहा. जय गजानन.